नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 13 फेब्रुवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदी 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नवी दिल्ली. मित्रांनो, राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024च्या नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024चे उद्घाटन आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. हा पॉइंट देखील लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जगामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी इंडोनेशिया देशात आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण इंडोनेशिया देशामध्ये किती ज्वालामुखी आहे याचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 54. मित्रांनो, जगामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी इंडोनेशिया देशात आहे. तर 54 त्या ज्वालामुखींची संख्या आहे. हा पॉईंट देखील लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताच्या कितव्या लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 17व्या. मित्रांनो, भारताच्या 17व्या लोकसभेचे कामकाज हे स्थगित करण्यात आलेले आहे. तर लोकसभेत एकूण 202 विधेयक हे आतापर्यंत मांडण्यात आलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, भारताच्या 17व्या लोकसभेत 222 कायदे मंजूर देखील करण्यात आलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. श्रीलंका देशातील कोलंबो येथे झालेल्या एशियन यूथ गेम्स 2024 मधील योगा स्पर्धेत अंकिता भोरडे यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सुवर्ण पदक. मित्रांनो, श्रीलंका देशातील कोलंबो येथे झालेल्या एशियन यूथ गेम्स 2024 मधील योगा स्पर्धेत अंकिता भोरडे या महिला योगा खेळाडूने सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा पथ्युम निसंका हा श्रीलंका देशाचा कितवा खेळाडू ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पहिला. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा पथ्युम निसंका हा श्रीलंका देशाचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरलेला आहे. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पथ्युम निसंका हा 10 आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पाकिस्तान देशात नुकतीच किती जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 265. मित्रांनो, पाकिस्तान देशात नुकतीच 265 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका या पार पडलेल्या आहे. तर पाकिस्तान देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिल्याने 101 अपक्ष उमेदवार हे विजयी झालेले आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवाज शरीफ यांच्या मुस्लिम लीग पक्षाने एकूण 75 जागा या जिंकलेल्या आहे. तर मित्रांनो, पाकिस्तान देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान पीपल पार्टीला 54 या जागा मिळालेल्या आहे. ही सर्व सविस्तर माहिती तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पुणे. मित्रांनो, देशातील पहिले ऑलिम्पिक भवन हे पुणे येथे साकारण्यात येणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने
पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा उल्लेख झाला तर आपण महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किमी एवढे. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. तर स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे. याच दिवशी गुजरात राज्याची देखील स्थापना ही झालेली होती. हा पॉईंट देखील लक्षात असू द्या. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 36 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे. तर सध्याचे राज्यपाल आहे रमेश बैस. मित्रांनो, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान देखील आपण बघून घेऊया. चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र या राज्यात आहे. आपण मित्रांनो सर्व महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती बघितली. ती आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा. मित्रांनो, टाइमपास करू नका. आपण घेत असलेले टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे रोजच्या रोज आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला, वेळ न घालवता आपण आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या देशाच्या संघाने ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑस्ट्रेलिया. मित्रांनो, ऑस्ट्रेलिया देशाच्या संघाने ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा ही जिंकलेली आहे. तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने चौथ्यांदा ICC अंडर 19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा हा ICC अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर मित्रांनो, ICC अंडर 19 वर्ल्ड कप मेन्स हा 2024चा उपविजेता देश हा भारत आहे. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून हा अंडर 19 विश्वकप हा जिंकलेला आहे. तर उपविजेता देश हा भारत संघ आहे. तर मित्रांनो, ICC अंडर 19 मेन्स वर्ल्ड कप दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येतो. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, यंदाची स्पर्धा ही दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेली होती. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. यातून कुठला तरी एक प्रश्न हा परीक्षेत विचारला जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व पॉईंट लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नवी दिल्ली येथे आयोजित 91व्या जागतिक पुस्तक मेळाव्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, धर्मेंद्र प्रधान. मित्रांनो, नवी दिल्ली येथे आयोजित 91व्या जागतिक पुस्तक मेळाव्याचे उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर नवी दिल्ली येथे आयोजित 91व्या जागतिक पुस्तक मेळाव्याच्या प्रमुख अतिथी हा सौदी अरेबिया देश असणार आहे. तर 91वे जागतिक पुस्तक प्रदर्शन हे 10 ते 18 फेब्रुवारी या काळात होणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक रेडिओ दिवस कधी असतो? मित्रांनो, जागतिक रेडिओ दिवस आपण ऑप्शन क्रमांक 3, 13 फेब्रुवारी या दिवशी साजरा करत असतो. मित्रांनो, 2024 रेडिओ दिवसाची थीम आहे रेडिओ, एक शतक माहिती देणारे, मनोरंजन करणारे आणि शिक्षण देणारे. हे या 2024 रेडिओ दिवसाची थीम आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण 2024 फेब्रुवारी महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया. कारण दिनविशेषवर हा प्रश्न असतोच. त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे. तर 1 फेब्रुवारीला असतो जागतिक तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारीला असतो जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारीला असतो जागतिक कर्करोग दिवस, तर 7 फेब्रुवारीला असतो सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय जंतनाशक दिवस, तर 11 फेब्रुवारीला असतो विज्ञानातील महिला आणि मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस, तर 12 फेब्रुवारीला असतो डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस. तर मित्रांनो, 13 फेब्रुवारी म्हणजे आजच्या दिवशी जागतिक रेडिओ दिवस आणि अजून एक दिवस असतो तर तो म्हणजे सरोजिनी नायडू यांची जयंती. तर मित्रांनो, 19 फेब्रुवारीला असतो छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. ती आपण तारखेनुसार साजरी करत असतो. तर 20 फेब्रुवारीला असतो जागतिक सामाजिक न्याय दिवस, तर 21 फेब्रुवारीला असतो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस,
तर 24 फेब्रुवारीला असतो केंद्रीय उत्पादकता शुल्क दिवस आणि 27 फेब्रुवारीला असतो मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस. तर 28 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ योग दिवस. मित्रांनो, हे सर्व दिनविशेष आपण बघितले ते फेब्रुवारी महिन्याचे, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, प्रत्येक दिवसाचे दिनविशेष तुम्ही लक्षात. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, टाइमपास करू नका आणि आपण घेतले असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे एका वहीमध्ये रोजच्या रोज नोट डाऊन करून ठेवा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.